आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मग वाघ लागल्या म्हणे काय पळायलास. आणि मला आधी एक सांगा, त्या कामिनीच काही विचार आहे का नाही? नाही डोसक्यात उगाच काहीतरी घेऊन पाऊल उचलला असा तर त्या बिचारीनं काय करायचं? हो दुर्गाबाई, तुम्ही आहे ना मास्ती लई शिकवाय जाऊ नका. आम्ही जे काही करतो ते लई दूरदृष्टीनं. तुमच्या डोसक्यात शिरायला लई जन्म घ्यावे लागतील तुम्हाला. हे बघा, मला एवढंच सांगायचंय की काही बी करताना एक ध्यानात ठेवा का ती अक्षरा आपली शत्रू आहे. मग लई तिचा पोळ का न ग? आधीच डोसक्यावर मिऱ्या लई वाटून झाल्यात, त्यात अजून काही नका. वय पर आता म्या काय सांगतो ते नीट ध्यान देऊन ऐक. म्या अक्षराला समज समजवलंय आणि हे समज मिटलंय. आणि सुंदरचं लगीन अक्षरा संग झालं तर त्यात आपला फायदाच आहे. हे काय भलते शिरलं डोसक्यात? म्हणजे अगं यात आपण यशस्वी झालो तरी आपला यात फायदाच आहे. वहिनी साहेबांची कायमची मर्जी आपल्यावरती राहील. मग बघ त्या यशवंताला ना उर्वशीला कशी पळता भुई करतो ते. पुण्यांदा बाप जन्मात सूर्यवंशीच्या नादाला नाही लागायचे. तेव्हा आली लगेच पळत पळत मला शिकवायला. तू जा ग बाई, तू तुझी काम कर, मी बघतो काय करायचं ते. जा म्हणलं नव. मला काय करायचंय ते मी बघतो. काय करू आणि या संकटातून बाहेर कशी पडू? काहीच सुचत नाहीये. नुसता मनस्ताप झालाय. काका तुम्ही जरा आत येऊ का? अहो विचारताय का? या ना बस. नाही ते समजा राहू दे. काय ग तुला विचारत असं वाटतं? नाही तसं काही नाही, जरा डोकं जड झालंय. वय पण त्याच्यावर काय औषध शोधलं का नाहीस? गोळी घेते. गोळी खाऊन बरी होणारी डोसकी दुखाय आहे वही नाही. आमासनी ठाव आहे तू सुंदरानं वहिनी साहेब याचाच विचार करत असणार. अगं वहिनी साहेब जीव द्यायच्या गोष्टी करतायत. आमासनी ना या ऐकवत बी नाही बघ. अगं वहिनी साहेब आमच्यासाठी काय आहेत ना ते आमासनी ठाव. अगं या घराचा आधारस्तंभ आहेत त्या. त्यांच्या छत्रछायेखाली आम्ही तर सुखात राहतो. त्यामुळं मी तुझ्याकडे एक विनंती करा आलोय. हे बघ हे समज थांबवणं आता तुझ्याच हातात आहे. अक्षरा मी तुझ्या पुढे हात जोडतो. हे बघ तू काय बी कर पर वहिनीसनी त्यांचा निर्णय बदलाय भाग पाड. काका मला तुमच्या भावना कळतायत, पण या सगळ्यात माझा विचार कोणीच करत नाहीये. अक्षरा हे बघ आमासनी तरी वाटतंय की तू सुंदर संग बोलाय पाहिजेस. काय बोलू? त्यांच्याशी माझं सगळं बोलून झालं, ते ऐकायलाच तयार नाहीयेत. मी त्यांना किती समजवण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा हट्ट ते काही सोडत नाहीयेत. अगं वय ग, अरे बघ
तू काय बी करून त्याला त्याचा निर्णय बदलाय भाग पाडाय पाहिजेस, कारण आता वहिनींचा जीव जास्त महत्वाचा आहे. मला पटतंय तुमचं, पण आता ह्या सगळ्यावर मला मार्गच सापडत नाहीये. आणि हे बघ अक्षरा, मी काय म्हणतोय, वहिनींचं असणं या घरासाठी किती महत्वाचं आहे हे तुला बी ठाऊक आहे. अगं त्यांच्या बघा समजा कारभार कसा चालवायचा याचा विचार केला ना तरी माझा हातपाय गळा लागते बघ. तुर्तास सुंदरला काय बी सांगून पटून दे आणि त्याचा निर्णय त्याला बदलाय भाग पाड बस. आणि हे समज फक्त तूच करू शकतेस बघ. नजर झाली आधू, चोराला म्हणतेस साधू. काय करावं आता, ह्याचा आणि काय डाव चालला आहेत. पर ह्यो हिच्या पार्टीमध्ये का गेला असेल. नाही नाही नाही, उर्वशी आता ही वेळ हातची घालवून चालणार नाही. रात होत आली आहे आणि आता काढा बी भरत आला आहे. पर ही दोघं बाहेर पडली तर खडा फुटणार. अगं अक्षरा, जरा विचार कर. अक्षरा, अगं वहिनींनी काय काय केलं तुझ्यासाठी. स्वतःच्या पुरीसारखं सांभाळलं, तुला जीव लावला. आता तुझी वेळ आली तर तू त्यांच्यासाठी काय नाही करणार वय.